ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम तुझे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आईचे देई प्रेम काय करा आईचे देई प्रेम काय करा आईचे देई प्रेम काय करा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आईचे देई प्रेम काय करा आईचे देई प्रेम काय करा शरण शरण हनुमंत तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सवडा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तव भक्ति लागी तनोही झिदूदे तव चरण कमली मन हे निजूदे तव भजनी ठेवी वाचा रिझाया नमस्कार माझा तुला गुरुराया यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो जय गुरु जय जय गुरु 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 धोंड पंत दादा आमचे गुरु दोन पंत दादा आमचे गुरु शिवराम महाराज आमचे गुरु शिवराम महाराज आमचे गुरु सर्जराव बाबा आमचे गुरु सर्जराव बाबा आमचे गुरु जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय जय गुरु गोपाला गोपाला सेवक नंदन गोपाला गोपाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवरे घेतलेला अभंग देवचे माणसातू जगदवंद जगश्रेष्ठ 96 कोळी मराठा समाजाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. अभंग सगळ्यांना माहित आहे, पाठ आहे, अर्थ सुद्धा तुम्हाला माहिती आहे. फक्त हे नियम म्हणून आपण कीर्तन सेवा करायचे. आज त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम आपण आज ज्ञानेश्वरीची समाप्ती करतोय, सांगता करतोय. आणि मुद्दाम मी 9वाच अध्यायाचं फक्त अध्ययन करायला लावलं. जे वाचाय बसलेत त्यांना मोक्ष आहे, जे ऐकाय बसलेत त्यांना मोक्ष आहे, जे आसपास बसले कृष्णा म्हणे अर्जुन त्यांचा सुद्धा मोक्षच आहे. तुम्ही काळजी करायची. जो जो या समाधी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये क्षेत्रामध्ये आलाय त्यांना सगळ्यांना मोक्षाची प्राप्ती 101% आहे. ठरा फक्त 1 तासाभरात आपल्याला ही कीर्तन सेवा थांबवायची. एकच तास. गोकुळीच्या सुका. गोकुळ 2 प्रकारचे. एक भगवान परमात्मा जिथं होता ते गोकुळ आहे. आणि आता तुम्हाला मी अध्यात्म जास्त सांगण्यात अर्थ नाही, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पावलेले लोक आहे. हे एक गोकुळ आहे, देहरूपी गोकुळ. गोकुळीच्या सुका अंत त्या गोकुळात भगवान परमात्मा असल्यामुळं सुखाला पारावार नाही. तसं या देहरूपी गोकुळात
आत्मरूपानं भगवान परमात्मा आहे म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. 9वा अध्याय घ्यायला कारण काय आहे तर आपल्या देहाला 9 छिद्र आहेत म्हणून 9वा अध्याय घेतला. प्रत्येक छिद्राचं विवरण जर व्यवस्थित ऐकलं मनन चिंतन जर तो 9वा अध्याय केला तर कळत, नाहीतर नाही कळणार. ज्ञानेश्वरी तितकी सोपी नाही आणि फार अवघड नाही. सोपी कोणाला आहे? अहंकार गेला अहंकार गेला म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला. ज्याच्याकडे अहंकार आहे त्याला ज्ञानेश्वरी पचणार नाही, ज्ञानेश्वरी कळणार नाही. ज्ञानेश्वरी सोपे पण कोणाला कोणाला सोपे? वाचावी ज्ञानेश्वरी. वाचा